नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कुठलाही अनुभव नसताना एक 5 दिवसामध्ये 100 सबस्क्रायबर मी कसे कंप्लीट केले. हे बघा, स्क्रीनवरती जसं दिसत आहे. ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं फास्ट होतील, म्हणून मी अगोदरचे स्क्रीनशॉट्स घेतले नव्हते. मी 97 पासून म्हणजे 97 घ्यायला चालू केले आणि मग ते लगेच वाढत गेले. हे बघा 108 पर्यंत आले आणि 210. खरं तर संध्याकाळ होईपर्यंत 5व्या दिवशीच्या सकाळी माझे 100 सबस्क्रायबर होते आणि दिवसाचा शेवट होईपर्यंत, संध्याकाळ होईपर्यंत ते 200+ गेले होते. पण मी तरीही एक 100चा आकडा म्हणून 100 सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. मी कशा प्रकारचे व्हिडिओज बनवले आणि त्याला लाईक्स कसे आले, व्ह्यूज कसे आले, YT स्टुडिओमध्ये माझ्या हिस्ट्रीचा डाटा कसा आहे, सगळं काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला छान वाटेल अनुभव ऐकण्यामध्ये माझा आणि उत्साह पण निर्माण होईल. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा करायची असते ना, जिद्द, चिकाटी या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत असतात, पण सतत त्या गोष्टीवरती टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं असते. मला कुठल्याच प्रकारचा अनुभव नसताना मी फक्त मेहनत घेतली. मकर संक्रांतीचा योग पण होता समोर. मी व्हिडिओज बनवत गेले, डेकोरेशन करत गेले, एडिट्स करत गेले, अपलोड करत गेले आणि व्हिडिओजला जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात व्ह्यूज आले. माझा हा पहिला व्हिडिओ आहे, हळदी कुंकू सजावट, जे स्क्रीनवरती दिसत आहे ना. 2500च्या जवळपास व्ह्यूज गेले या व्हिडिओला. मला खूप छान वाटलं, प्रोत्साहन वाटल्यासारखं झालं की बाबा पहिल्याच व्हिडिओमध्ये माझे जर एवढे व्ह्यूज जातात, शॉर्ट व्हिडिओ होता तो, तर मग खूप छान आहे ना, मोठ्या व्हिडिओमध्ये माझे व्ह्यूज जातील. मी जर कन्सिस्टंटली मेहनत करत राहिले तर मग ग्रो होऊ शकतो माझं चॅनल. म्हणून मी मेहनत घेत राहिले, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स करत राहिले, हळदी कुंकूसाठी, बोरन्हाणसाठी, मकर संक्रांतीसाठी. तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून माझे सगळे व्हिडिओ बघू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी बघायला मिळेल आणि शिकायला मिळेल तुम्हा सर्वांना. हे बघा, वॉच आवर्स जे आपण म्हणतो, 50 तास, एका व्हिडिओला 50 तासांपर्यंतचं वॉच आवर गेलेले आहे. 50 तास, घंटे, आवर जे आपण म्हणतो, सतत लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे लोकांना माझे व्हिडिओ इतके आवडत गेले की त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आला. हा बघा, या व्हिडिओला तर 2 लाखाच्या वरती, म्हणजे आत्ता तरी 2.5 ते 3 लाख व्ह्यूज आहेत. जेव्हा मी स्क्रीनशॉट घेतले तेव्हा 2 लाखाच्या वरती व्ह्यूज होते त्या व्हिडिओला. आणि तो माझा आय थिंक 3-4 दिवशीचा व्हिडिओ होता. एवढी काही जास्त व्हिडिओज अपलोड केले नव्हते मी, तरी मला असे लाईक्स बघा, हे 500च्या जवळपास लाईक्स आले. तरी मला चांगला रिस्पॉन्स भेटला ऑडियन्सकडून म्हणा, तुमच्यासारख्या गोड अशा व्ह्यूअर्सकडून म्हणा. छान रिस्पॉन्स मिळत गेला, माझं प्रोत्साहन वाढत गेलं आणि मी व्हिडिओज बनवत गेले. हे बघा, ॲव्हरेज पर्सेंटेज व्ह्यू म्हणजे 100% जेवढ्या वेळेचा मी व्हिडिओ बनवला होता ना, पूर्ण वेळ व्हिडिओ पाहायला गेला लोकांनी. असा रिस्पॉन्स, चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आला मला पब्लिककडून. म्हणून मग मी आता हा चॅनल कंटिन्यू करत राहणार आहे आणि मग असेच छान छान प्रकारचे व्हिडिओज या चॅनलवरती टाकणार आहे. हे बघा, माझे शॉर्ट्स आहेत, जे काही शॉर्ट व्हिडिओ मी बनवले, आणि ही लिस्ट आहे त्या माझ्या सगळ्या व्हिडिओजची, जी मी बनवत गेले एकानंतर एक. 2,500, 3,000, 4,000, 5,000, 30,000, 32,000, 35,000, 40,000 म्हणा, 2 लाख, 2.5 लाख, लाख असे व्ह्यूज जात आहेत माझ्या व्हिडिओचे. आणि अतिशय झटपट वेगाने 100 ते 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट केले मी. हे बघा, रिटेन्शन दाखवत आहे तुम्हाला पब्लिकचं. इथे रिअल टाईम व्ह्यूज पण 2.5 लाखाच्या जवळपास दाखवत आहेत माझ्या चॅनलचे. हे बघा, तुम्ही बघू शकता, सगळंच काही स्क्रीनवरती मी असं ओपनच ठेवलेले आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सगळं काही पाहू शकता. असा छान जर रिस्पॉन्स येत असेल तर हिंमत भेटते, एका प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी फील झाल्यासारखं होते ना. हे बघा, याला 40,000 व्ह्यूज गेलेले आहेत माझ्या या व्हिडिओला. सगळे व्हिडिओज डेकोरेशन आणि मग रांगोळीच्या डिझाईन्स, बोरन्हाण म्हणा, मकर संक्रांत, हळदी कुंकू यावरती वेगवेगळ्या पद्धतीने, अगदी लवकरात लवकर. म्हणजे माझी थीमच ही आहे की आपल्या घरामध्ये जे काही सामान अवेलेबल आहे डेकोरेशनसाठी, त्याचा वापर करून आपण अगदी लवकरात लवकर आणि आहे त्या परिस्थितीमध्ये छान असं स्वरूप देऊन
कसं काय आपण डेकोरेशन करू शकतो तेच मी त्या माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये दाखवत गेले. त्यामुळे कदाचित पब्लिकशी रिलेट करू शकले. असंच तुमच्या सर्वांचा रिस्पॉन्स राहू द्या. माझे व्हिडिओज बघत चला. आणि तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्ही व्हिडिओजच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमच्या मनातील सगळ्या भावना मी पूर्ण व्हॅल्यू देईल त्या गोष्टींना आणि त्यानुसार प्रतिसाद पण देईल आणि पूर्णपणे प्रयत्न करेल त्या गोष्टी अंमल करण्याचा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन माझे सगळे व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडले असतील तर त्याला लाईक करा. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून कसं आहे माहिती आहे का, सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओज पोहोचल्या जातील आणि मग तुम्ही बघू शकता. साड्याने 10 ते 12 साड्याचा वापर करून त्यावरती बांगड्या कुठल्या मॅच होतील आणि मग या मकर संक्रांती आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कशा साड्या घालू शकता त्यावरती एक छान असा व्हिडिओ बनवले मी. तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यावर व्हिडिओजला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे शेजारी, वाडवडील सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करत चला. त्यांना पण दाखवा छान असे आयडियाज डेकोरेशनचे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.